लगेचच सामन्याला सुरुवात होते. जयन मांजरेवाडी विरुद्ध रवळनाथ देवळी दोन संघांमध्ये हा सामना होतोय. दोन्ही संघ आपापला दुसरा सामना इथे खेळताना पहिली रेड प्रज्वल कळमळे याच्या माध्यमातून पहिल्याच रेड मध्ये दोन खेळाडूंना गारद केलं जातंय. पहिलीच रेड मल्टी रेड पॉइंट पाहायला मिळते. सुरुवातीलाच आक्रमकता दाखवणं ही प्रज्वल याच अतिशय स्वाभाविक असा खेळ आहे त्याचा. सुरुवातीपासूनच आक्रमकता दाखवली जाते आणि समोरच्या संघाला सुरुवातीलाच बॅकफुटवर ढकलण्याचा त्याचा प्रयत्न असतो नेहमीच. इथे जर्सी क्रमांक 4 च्या माध्यमातून काल चांगला खेळ आपण पाहिलेला आहे. एक मुख्य रेडर आहे संघाचा, परंतु पहिल्या रेड मध्ये लगेचच टाइम आउट घेतला गेलाय. करायचा आहे इथे प्रसाद संगरे. मागील सामन्यामध्ये वारंवार रेड याच्या माध्यमातून झाल्या होत्या, परंतु फार काही गुणांची कमाई करता आली नाही. एक मात्र गुण या संघाच्या इथे मात्र पॉइंट जातोय प्रसाद याच्या खात्यामध्ये. जर्सी क्रमांक 4 च्या माध्यमातून इथे याच्यानंतर होणारा सामना आहे भराडी नागलेवाडी विरुद्ध मैत्री टिके. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार भराडी नागलेवाडी विरुद्ध मैत्री टिके. थर्ड रेड आहे जर्सी क्रमांक 2. तिसरी चढाई. पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. इथे मात्र चवडा काढला गेला बाबू याच्या माध्यमातून आणि रेडर बाद. संपूर्ण डिफेन्स इथे तुटून पडलाय. रेडर वरती चांगला सपोर्ट आलेला आहे. 3चा डिफेन्स. 3च्या डिफेन्स मध्ये प्रज्वल कळमळे सुपर टॅकलची संधी आहे. इथे रनिंग किक सुद्धा लगावण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉइंट घेण्याची झटापट प्रज्वल याच्या माध्यमातून प्रत्येक रेड मध्ये होताना दिसत असते. सुरुवातीलाच समोरच्या संघाला बॅकफुटवर टाकण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. त्यानंतर मात्र थोडा गेम स्लो करण्याचा प्रयत्न केला जातो. जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून इथे रेडर संघाकडे नाही. इथे टोटलचा प्रयत्न आणि दावा मान्य देखील केला जातोय. थर्ड रेड. तिसरी चढाई आहे प्रसाद संगरे थर्ड रेड मध्ये. इथे मात्र कॉर्नरला टच केला जातोय आणि थर्ड रेड मध्ये इथे प्रसाद यशस्वी होताना दिसतोय. एक सिंगल पॉइंट याच्या खात्यामध्ये सुद्धा आणखी जोडला जातोय. पाच 1 असा गुणफलक. मात्र 1 गुण आहे. आणखी एक गुणाची कमाई ते टॅकल पॉइंटच्या माध्यमातून 6-1 असा गुणफलक. जयन मांजरेवाडी संघाच्या खात्यामध्ये 6 गुण तर 1 गुणाची कमाई आतापर्यंत करता आली रवळनाथ देवळी संघाला. इथे 2चा डिफेन्स उरलाय आणि इथे या 2च्या डिफेन्स मध्ये सुद्धा प्रज्वल यशस्वी होतोय. आणखीन एक पॉइंट जयन मांजरेवाडी संघाच्या खात्यामध्ये. इथे एक मात्र खेळाडू उरलाय. ऑल आउट च्या खूपच जवळ येऊन पोहोचलाय देवळी संघ. एक मात्र खेळाडू शिल्लक. जर आपल्या खेळाडूला रिलाईव्ह करायचं असेल तर टच पॉइंट घ्यावा लागेल. बोनस अवेलेबल आहे, परंतु बोनस मुळे आपला खेळाडू मैदानात येणार नाही. खेळाडूला मैदानात आणण्यासाठी टच पॉइंट घ्यावा लागेल. बाबू याचा जबरदस्त फ्रंट ब्लॉक आणि त्यानंतर सपोर्ट देखील खूपच जबरदस्त सपोर्ट पाहायला मिळाला. टाइम आउट घेतला गेलाय. कडून रोख रुपये 2001 ची देणगी आलेली आहे. तरी या दोन्ही बंधूंचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. कळपटे फूड फार्म. जर्सी क्रमांक 1 प्रज्वल
मागील सामन्यामध्ये 2 नंबरची जर्सी परिधान केली होती, इथे मात्र जर्सी 1 नंबरची परिधान केलेली आहे. रेग्युलर 1 नंबरच्या जर्सी मधूनच खेळताना आपण पाहतो. इथे बोनस मात्र मान्य केला जातोय. जर्सी क्रमांक 2 निवळी संघाकडून रेडर्सना थोडीशी कामगिरी उंचवावी लागेल. रेडर्स यशस्वी होताना दिसत नाहीये. रीडिंग डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. डिफेन्स मध्ये इथे मात्र डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी होताना दिसते. ज्या पद्धतीच्या टॅकलची आवश्यकता आहे या रेडरसाठी, कॉम्बिनेशन टॅकलची आवश्यकता आहे, ते कॉम्बिनेशन टॅकल आता पाहायला मिळाले आणि प्रज्वल कळबडे मैदानाच्या बाहेर. इथे मात्र एक निश्चितच संधी निर्माण होईल निवळी संघाला, कारण प्रज्वल कळबडे बाद झाल्यानंतर थोडासा का होईना एक दडपण झरेवाडी संघावरती नेहमीच येताना आपण पाहतो. परंतु सपोर्ट रीडर म्हणून प्रसादने सुद्धा या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली. टाइम आउट घेतला गेलाय झरेवाडी संघाकडून. सेकंड टाइम आउट आहे. टाइम आउट ओव्हर झाले. प्रसाद संघे सपोर्ट रीडर प्रज्वल याच्यासाठीचा. जर प्रज्वल याला रिलाईव्ह करायचं असेल तर प्रसाद याला टच पॉइंट घ्यावा लागेल. इथे फुल डिफेन्स आहे, 7 डिफेन्स बोनस देखील अवेलेबल आहे. परंतु प्रसादचं लक्ष केंद्रित असेल तरी टच पॉइंट घेण्यावरती, कारण मुख्य रीडर मैदानाच्या बाहेर आहे. त्याला रिलाईव्ह जर करायचं असेल तर टच पॉइंट घ्यावा लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा निश्चितच केली जाते. परंतु लीड मध्ये देखील संघ आहे. इथे कितीशी घाई करण्याची सुद्धा काही गरज दिसत नाहीये. जर्सी क्रमांक 11 शंकर. गेली अनेक वर्ष हा खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपण खेळताना त्याला पाहिलेला आहे. फार काही रेडिंग मध्ये त्याला जबाबदारी दिली गेली नव्हती, परंतु इथे मात्र पहिली रेड त्याच्या माध्यमातून आणि पहिल्या रेड मध्ये कोणताही पॉइंट न घेता तो संघाकडे परत. प्रसाद पुन्हा एकदा इथे बॅक किक लगावली गेली कॉर्नर वरती. खेळाडू मात्र रेडरचा दावा आहे टचचा. बॅक किक लगावण्यात आली होती. पॉइंट दिला जातोय. एक टच पॉइंट दिला जातोय. थर्ड रेड आहे, तिसरी चढाई आहे. इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फुल डिफेन्स आहे, बोनस देखील अवेलेबल आहे. आणि इथे मोठी चूक मारावी लागेल. किती पॉइंटची कमाई. इथे 2 गुणांचा आकडा येतोय पंचांकडून. 2 गुण. मल्टी रेड पॉइंट पाहायला मिळते. चांगली डुबकी पाहायला मिळाली. तिथे चेन आली होती, परंतु चेनच्या खालून ही डुबकी. जर्सी क्रमांक 1 प्रज्वल कळबडे. आता मात्र प्रज्वल याला गारद केलं जात आहे आणि इथून निश्चितच कमबॅक ची सुरुवात होताना दिसते निवळी संघाकडून. जर्सी क्रमांक 2 4 चा डिफेन्स आहे. 2-2च्या 2 साखळ्या. इथे आता जर संघाला ऑल आउट मध्ये घेऊन जायचं असेल तर डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, कारण निश्चितच रेडर जे आहेत प्रसाद जो आहे तो आपल्या संघातील खेळाडूंना रिलाईव्ह करण्यासाठी प्रयत्न करेल, टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करेल. बोनस मुळे निश्चितच लीड वाढत जाईल, परंतु आपले साथी खेळाडू आतमध्ये येणार नाहीत. साथी खेळाडूंना आतमध्ये जर घेऊन यायचं असेल तर टच पॉइंट घ्यावा लागेल, परंतु त्या लीडचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस पॉइंट दिला जातोय आणि टाइम आउट घेतला जातोय निवळी संघाकडून. क्रमांक 4 या खेळाडूने काल चांगली कामगिरी केली होती या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु आज मात्र रेडिंग मध्ये फार काही करता आलेलं नाही. इथे 2-2च्या 2 साखळ्या आहेत. बोनस अवेलेबल नाही. पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल आणि पॉइंट कमावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण संघ पिछाडीवर आहे. हाफ टाइम
टाइम साठी खेळ इथे थांबवला जातोय. हाफ टाइमचा विसल वाजतोय आणि गुणफलक आहे हाफ टाइमच्या वेळेला 13-5. गुणफलक 13. जयमान झरीवाडी संघाकडे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. जर्सी क्रमांक 2 च्या माध्यमातून रेड इथे 4 च्या डिफेन्स मध्ये 2-2 च्या 2 साखळ्या आहेत. समोरचा संघ इथे कुठेतरी मुख्य खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना फार मोठी चूक होणार नाही याची काळजी घेतली जाते निवडी संघाकडून. कारण इथून डिफेन्स मध्ये जर काही खेळाडूंना बाद केलं गेलं तर मात्र रेडर मैदानाच्या बाहेर जाईल. डॅश कंप्लीट झाला आणि आता मात्र 3 खेळाडू उरले. जर्सी क्रमांक 7 सुपर टॅकलची नामी संधी आहे. कुठेतरी एक कमबॅक ची सुरुवात होताना दिसते निवडी संघाकडून. इथे ऑल आउट दिला गेला तर निश्चितच ही जी आघाडी आहे ऑफिशियल टाइम आउट. सहा 13 असं गुणफलक. बाबू पहिल्यांदाच रेड वरती आलाय. एकेकाळी एक मुख्य रेडर म्हणून कामगिरी पाहत होता आपल्या संघासाठी, परंतु आता मात्र डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी होताना दिसते बाबू याच्या माध्यमातून. थर्ड रेड, तिसरी चढाई आहे. इथे सुपर टॅकलची नामी संधी सुद्धा आहे. तर इथे 2 गुण कमावण्याची संधी आहे जय हनुमान झरेवाडी संघाला, परंतु बोनस देखील अवेलेबल नाही. पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल. जर डिफेन्स झाला तर समोरच्या संघाला 2 गुण मिळतील, परंतु पॉइंट घेतला गेला नाही तर मात्र इथे सुपर टॅकल कंप्लीट होतोय. 2 गुण जात आहेत जय हनुमान झरेवाडी संघाच्या खात्यामध्ये. जर्सी क्रमांक 10 च्या माध्यमातून रीडिंग वरती सपोर्ट रेडर म्हणून मुख्य रेडर च्या अनुपस्थितीमध्ये इथे सपोर्ट रेडर म्हणून कामगिरी पाहताना पुढील होणारा जो सामना आहे मराठी नागलेवाडी विरुद्ध मैत्री टिके संघ सज्ज राहायचा आहे. जर्सी क्रमांक 4 डिपार्टमेंट मध्ये पॉइंट आणावे लागतील. इथे टचचा धावा मान्य केला जातोय. कॉर्नर वरती बाबू याला बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. तिसरी चढाई आहे, थर्ड रेड आहे. इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर. डबल अँकल होल्ड आणि जबरदस्त सपोर्ट देखील. 1 पॉइंट आणखीन जोडला जातोय निवडी संघाच्या खात्यामध्ये. इथे फक्त 2 खेळाडू उरलेत. आता मात्र ऑल आउटच्या खूपच जवळ आलेला आहे वाघजाई या ठिकाणी जय हनुमान झरेवाडी संघ. जर इथे ऑल आउट दिला गेला तर निश्चितच ही जी आघाडी आहे ती पाहायला मिळाली. काहीच उपयोग इथे होताना दिसलेला नाही. सुपर टॅकल 2 गुणांची कमाई. जबरदस्त जंप पाहायला मिळाली होती. जर्सी क्रमांक 7 सिद्धेश शनगरे रेग्युलर कॉर्नर आहे, एक डिफेंडर आहे, परंतु इथे मात्र रेडिंग मध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. वेळ घेण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल त्याच्या माध्यमातून. जी लीड आहे ती लीड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. जास्तीत जास्त वेळ जितका रेड मध्ये घेता येईल तितका जास्तीत जास्त वेळ रेड मध्ये घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जर्सी क्रमांक 11 शंकर होया एक तगडा रेडर आहे. 3चा डिफेन्स आहे. इथे कॉर्नर वरती बॅक किकचा प्रयत्न. पॉइंट घ्यावे लागतील कारण सेकंड हाफ आहे. हा खेळ आता अंतिम काही मिनिटांकडे चाललाय. इथे सुद्धा एक एम्प्टी रेड पाहायला मिळते. शेवटची 5 मिनिटं. आता मात्र निवडी संघाला बॅक मध्ये जोरदार एंट्री मारावी लागेल.
डॅश मैदानाच्या बाहेर. दोन खेळाडू डिफेन्स मध्ये सुपर टॅकलची संधी आहे. दोन खेळाडूंमध्ये एक सुपर टॅकल आपण पाहिलेला आहे आणि इथे मात्र 2+2 4 पॉइंट 4 गुण जात आहेत. टाइम आउट घेतला जातोय. गुणफलक आपण पाहूया. 4 गुणांचा फरक. ऑल इन झालेला आहे. ऑल आउट नंतर पुन्हा एकदा ऑल इन. प्रज्वल कळपडे लगेचच रीडिंग वरती. तिथे मात्र अँगल पकडण्याचा प्रयत्न. एक सिंगल पॉइंट आणखीन खात्यामध्ये. जर्सी क्रमांक 4 रेड मध्ये आता पॉइंट आणावे लागतील. प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घ्यावा लागेल. शेवटची 4 मिनिटं. 5 गुणांचा फरक आहे. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये 5 गुणांचा जर फरक तोडायचा असेल तर प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घ्यावा लागेल. अन्यथा समोरचा संघ आपली लीड जी आहे त्याचा वापर करेल आणि वेळ खर्ची घालण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रज्वल कळपडे या लीड वरती तो समाधान व्यक्त करू शकत नाही. पॉइंटची कमाई वारंवार त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र फार काही पराकाष्ठा करताना दिसत नाही आहे. आपला वेळ घेतोय मध्य रेषेवरती येऊन. निवडी संघाच्या रेडर्सना मात्र प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घेण्याची आवश्यकता आहे आणि अशामध्ये जर्सी क्रमांक 11 रेडर मध्य रेषेपर्यंत काही इंचेसचा हा मामला होता. तो अंतिमतः हा कॉम्बिनेशन टॅकल इथे कंप्लीट होतोय. 19-13 गुणफलक. 6 गुणांचा फरक. शेवटची 3 मिनिटं सामना संपायला. 3 मिनिटांमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन पाहिलं तर प्रत्येक संघाला 3-3 रेड मिळतील. तर निवडी संघाला कामगिरी अशी करावी लागेल की प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि समोरून येणाऱ्या प्रत्येक रेडरला इथे डिफेन्स मध्ये टॅकल सुद्धा करावं लागेल. जर अशा पद्धतीचा खेळ करता आला तर ही लीड तोडता येऊ शकते. टाइम आउट घेतला जातोय इथे जैनवान झरेवाडी संघाकडून. आता मात्र अतिशय मोठ्या संघाच्या जर्सी क्रमांक 2 पॉइंट घेणं खूप आवश्यक आहे. जर्सी क्रमांक 2 पॉइंट घ्यावे लागतील. संघ पिछाडीवर आहे. अन्यथा सामन्यामध्ये अग्रेसर दिसतोय झरेवाडी संघ. जर कमबॅक करायचा असेल इथून या उरलेल्या काही शेवटच्या मिनिटांमध्ये रीडिंग मध्ये पॉइंट आणावे लागतील. रेडर चालणं गरजेचं आहे. इथे तिसरी चढाई आहे. थर्ड रेड प्रसाद संगरे. थर्ड रेड मध्ये इथे एक संधी आहे निवडी संघाला कारण बोनस अवेलेबल नाही आहे. इथे संधी आहे पॉइंट कमावण्याची कारण रेडरला खूप पराकाष्ठ करावी लागेल पॉइंट घेण्यासाठी. गोलवर जावं लागेल. अन्यथा रेडर शेवटची 2 मिनिटं आणि आता मात्र एक टॅकल मध्ये येतोय ब्लॉक साठी खेळाडू. 1 पॉइंट जातोय इथे निवडी संघाच्या खात्यामध्ये. जर्सी क्रमांक 4 रेड मध्ये सुद्धा पॉइंट आणावे लागतील परंतु इथे मात्र डॅश केला जातोय. जबरदस्त अँकल होल्ड सुद्धा तिथे पाहायला मिळाला. सिंगल पॉइंट झरेवाडीच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा प्रज्वल कळपडे. 20-14 असा गुणफलक. 6 गुणांची आघाडी कायम राखताना आणि आता मात्र उरलेल्या ज्या रेड आहेत किमान 2-2 रेड दोन्ही बाजूला कदाचित मिळू शकतात आणि तिथे ही लीड कापणं खूप कठीण होईल. शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना निवडी संघाचे जे रेडर्स आहेत ते कुठेतरी कमी पडलेले दिसत आहेत का रेडिंग मध्ये पॉइंट येताना दिसत नाही. डिफेन्स मात्र चांगला होतोय. रेड मध्ये पॉइंट कमावे लागतील. सुपर रेड लागावे लागेल. या रेड मध्ये किमान 2 किंवा 3 पॉइंट्सची कमाई करावी लागेल. शेवटचं 1 मिनिट निर्णायक रेड असेल निवडी संघाकडून. चला पुढील सामन्यासाठी जे संघ सज्ज राहायचा आहे. भराडी निवडी विरुद्ध मैत्री टिके. अंतिम पुकार 3 सेकंदासाठी सज्ज राहायचा आहे आणि विशाल या ठिकाणी कॉर्नर कडून हा अँकल होल्ड. आता मात्र फक्त 4चा डिफेन्स आणि प्रज्वल याला फार काही करण्याची गरज नाही कारण लीड आहे संघाकडे आणि 1 मिनिटापेक्षा कमी वेळ काही सेकंदांचा वेळ इथे उरलाय. काही सेकंदांचा खेळ उरलाय आणि त्यापैकी जास्तीत जास्त सेकंद इथे खर्ची घालण्याचा प्रयत्न केला जाईल प्रज्वल याच्या माध्यमातून. सामना इथे संपतोय आणि अंतिम गुणफलक आपण पाहूया. अंतिम गुणफलक आहे
21-14 7 गुणांच्या फरकाने इथे जयमान झरेवाडी संघ विजय संपादन करतोय.